नमस्कार, मी अंजली राम रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। लग्न मुंजीत नाश्त्यासाठी उडपी स्टाईल उपमा करतात। बरं, हा उपमा थंड झाला तरी मोकळा मोकळा तर असतोच, पण तो तेवढाच टेस्टी लागतो। ही ट्रिक काय वापरतात तेही बघूया। चला, आज आपण हाच हलका फुलका आणि हेल्दी नाश्ता घरी बनवूया। इथे आपण साऊथ इंडियन स्टाईल उपमा बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलाय। हा बारीक रवा आहे आणि यामध्ये तेल तूप न घालता हा रवा छान खमंग भाजून घेतला। रवा भाजून झाला की याला एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण 1 पळीभर तेल घालूयात, थोडीशी मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की थोडंसं जिरं घालूयात। यानंतर या फोडणीमध्ये कांदा घालूयात आणि 1 मिनिटभर छान परतून घेऊयात। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आपण कढीपत्ता, हिरवी मिरची घालूयात। कांद्यासोबत आणि फोडणीसोबत कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण शेंगादाणे घालूयात आणि यालाही हलकंसं फ्राय करून घेऊयात। इथे शेंगादाणे भाजलेले होते त्यामुळे सुरुवातीला मी वापरले नाही। हे छान मिक्स झालं की कांदा आपण बाजूला सारूयात आणि या तेलामध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स जो उडपी लोक किंवा साऊथ इंडियन लोक खूप वापरतात ती म्हणजे उडदाची डाळ। जे फोडणीमधलं तेल असतं ते कांदा बाजूला केल्यानंतर तेल मध्ये उतरलं जातं आणि या तेलामध्ये ही डाळ छान खमंग भाजून घ्यायची। अगदी हलकीशी ब्राऊन होत आली की कांदा आणि डाळ मिक्स करून घ्यायची। 1 मिनिटभर छान परतून घ्यायचं। डाळ छान तेलामध्ये ब्राऊन झाली आहे। सगळा मसाला एकसारखा मिक्स झाला। यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात। अगदी चिमूटभर हिंग घालूयात। परत एकदा या मसाल्याला एकसारखं करून घेऊयात आणि 1 मिनिटभर वाफ काढून घेऊयात। टोमॅटो इथे सॉफ्ट व्हायला थोडासा वेळ आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात, एकसारखं करूयात आणि 1 वाफ काढून घेऊयात म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल। इथे आपला परफेक्ट उडपी स्टाईल उपम्यासाठीचा मसाला तयार झाला। यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालूयात। लो टू मीडियम गॅस करत करत रवा आणि 10 ते 12 काजूचे तुकडे 1 मिनिटभर छान परतून घेऊयात। हे परतून झाले की यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी घालूयात। हे पाणीही थोडं थोडं करून घालूयात। लागेल तसं उपम्याला पाणी घालूयात आणि उपमा हा इथे तयार करून घेऊयात। इथे एकदम पाणी कधीही उपम्याला घालायचं नाही, यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर थंड पाण्याचा वापर उपमा तयार करताना कधीही करायचा नाही, यामुळे चवही बदलते। उपमा थंड झाल्यावर कडक होतो किंवा त्याच्या गुठळ्या होतात। त्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा आणि उपमा तयार करून घ्यायचा। इथे आपण उपमा तयार करताना जेवढा रवा होता त्याच्या दुपटीने पाणी घेतलं आणि इथे हा उपमा तयार करून घेतला। रव्याला कितपत पाणी लागतं याचा अंदाज घ्यायचा आणि हा उपमा तयार करून घ्यायचा। आणि 1 वाफ आली आणि उपम्याला पाणी जर कमी पडत असेल तर गरम पाण्याचा थोडासा भपका मारायचा, छान मिक्स करून घ्यायचं, वाफ काढायची आणि उपमा तयार करून घ्यायचा। उपम्याला छान दणकावून वाफ आल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर साजूक तूप घालूयात। यामुळे उपम्याची टेस्ट तर छान लागतेच, त्याचबरोबर उपमा थंड झाला तरी मऊसूत आणि मोकळा मोकळा राहतो आणि उपम्याची टेस्ट अप्रतिम लागते। इथे आपण 1 चमचाभर साजूक तूप घातल्यानंतर एकसारखं करून घेतलं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली, मिक्स करून 1 वाफ काढून घेतली। इथे आपला परफेक्ट लग्न मुंजीत जसा भेटतो तसा उडपी स्टाईल उपमा तयार झाला। इथे आपण आजचा उपमा आंबट दह्यासोबत आणि बारीक शेवेसोबत खातोय। तुम्हाला उपमा कशासोबत खायला आवडतो हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। या छोट्या छोट्या ट्रिक्ससह उपम्याची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला, परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह। तोपर्यंत नमस्कार।